समसमान दिसतंय, त्यामुळे आईस्क्रीमचा कोण म्हणून घ्या, लोक कदाचित त्याला काहीतरी थोडी पसंती देतील. ते असं देखील म्हणतात की महाराष्ट्रात आम्ही 48च्या 48 जागा जिंकू तर देशात भाजप 45+ जाईल. हे रेकॉर्डिंग करायचे वाक्य. उद्धव ठाकरेजी, हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल, तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे, भारतीय जनता पार्टी देशात 45च्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल. आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो, देशात जाऊ दे, महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही 18 होतात आमच्यामुळे, आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही 18 आलात तर मी राजकारण सोडेन. उद्धवजींना खुलं आव्हान आहे, देशात भारतीय जनता पार्टी 45+ जाणार नाही म्हणालात, भाजप 45च्या वर गेलात तर राजकारणातून निवृत्ती घ्याल, त्या ठिकाणी अपमान सहन कराल, मर्दांचा शब्द द्या. आणि जर महायुती म्हणून शिवसेना सोडा, उद्धवजी तुमच्या युतीत 18च्या वर तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर आशिष शेलार राजकारण सोडेल. मर्द असाल तर शब्दावर टिका. उद्धव ठाकरेंनी असं देखील म्हटलंय, अमित शहाच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम वर्ल्ड कप हरला. आताही तसंच होणार आहे. अमित शहाच्या आग्रहाखातर भाजपा लोकसभा निवडणुकीमध्ये हाताला पाहायला मिळाला. मला कधी कधी लक्षात येत नाही, सकाळी काही लोक काय वाचतात आणि मग बेताल बोलतात. सामना वाचणारे बेतालच बोलतील म्हणा, आणि त्याचा काही संबंध नाही. अशी बेताल वक्तव्य अशा नेत्यांकडून अपेक्षित नाही आहेत. भारत पाकिस्तान मॅच किंवा भारत वर्ल्ड कप मधली मॅच, ज्याचा उल्लेख उद्धवजींनी केला की भारत वर्ल्ड कप मध्ये का हरला, त्याचा कोणाच्या तरी अमितभाईंच्या पुत्राशी जोडायचं, याचा अर्थ बेताल वक्तव्याचा सरताज बादशाह म्हणजे उद्धवजी आहेत. बेताल वक्तव्याचा सरताज बादशाह उद्धवजी, तुम्हाला नवीन डिग्री आणि पदवी आम्ही दिलेली आहे. आणि म्हणून मॅचचा याच्याशी काही संबंध नाही. आणि पुन्हा एकदा सांगतो, जे अमितभाई म्हणाले ते सत्य आहे. 2014ला तुमच्या सुपुत्राने परस्पर युती असताना 151+ ची घोषणा केली. त्याही वेळेला त्याला मुख्यमंत्री बनवण्याच्या पार्श्वभूमीला तुम्ही सुरुवात केली. 19 मध्ये तुम्हाला तुमच्या सुपुत्राला बनवता आलं नाही म्हणून तुम्ही स्वतः बनलात, आणि शिवसेना अख्खी बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेली. याचा कारण तुमच्या पुत्रप्रेमामुळे बाळासाहेबांच्या विचारापेक्षा पेक पेंग्विन पार्टीचे विचार तुम्हाला जवळ वाटले, त्यातनं शिवसेना फुटली. आणि त्यामुळे अमितभाई म्हणाले ते खरं आहे, त्या ठिकाणी शिवसेना पुत्रप्रेमामुळे फुटली, सरकार गेलं आणि भारत वर्ल्ड कप हरला अमितभाईंच्या पुत्रप्रेमामुळे. हे बेताल वक्तव्याच्या सरताज बादशाह उद्धवजींना मुबारक हो. पण त्यांनी तर आरोप केलेला आहे की प्राण जाय पर वचन न जाय, याची जर तुम्हाला गरिमा कळली असेल तर 2.5 वर्ष पद जे मुख्यमंत्रीपद देण्याचं तुम्ही कबूल केलं. खरं बोलणाऱ्याशी खरं बोललं जातं. उद्धवजी असत्य खोटं बोललेले आहेत. 2.5 वर्षाचा कुठलाही पुरावा त्यांच्याकडे नाही. 2.5 वर्ष अमितभाई कधी म्हणाले नाही. 2.5 वर्षाचा मुद्दा देवेंद्रजी कधी म्हणाले नाहीत. आणि साधा नियम आहेत, त्या खोलीमध्ये जर 2च व्यक्ती असतील त्यांच्या म्हणण्यानुसार 2.5 वर्षाच्या विषयामध्ये शब्द देणारे, एक अमितभाई एक उद्धवजी, तर दोघंच त्या विषयावर बोलू शकतात. या प्राप्त परिस्थितीमध्ये उद्धवजी म्हणतायत ते अमित शहा म्हणत नाहीयेत, कारण अमित शहा खरं बोलतायत, पण तरी वादापुरता धरू. अशा परिस्थितीमध्ये मी वकील असल्यामुळे या पद्धतीचा युक्तिवाद करतो. ज्यावेळेला 2 व्यक्ती आपापल्या वाक्यावर ठाम असतील तर त्यानंतर परिस्थितीजन्य पुरावा हा त्याला समर्थनार्थ आहे का बघितला जातो. उद्धवजींकडे एक तरी भाजपचा अमितभाई सोडल्यानंतर सार्वजनिक, व्यक्तिगत किंवा अशा स्वरूपाची इच्छापूर्ती दर्शक कुठलाही पुरावा नाही. किंबहुना अमितभाई म्हणतात हेच खरं आहे यासाठी, कारण स्वतः सर्व सभांमध्ये माननीय मोदीजींनी देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार बनेन सांगितलं,
ज्यात उद्धवजी हजर होते. माननीय अमितभाई शाह यांच्या नेतृत्वात सभांमध्ये देवेंद्रजीच मुख्यमंत्री बनतील अशा सभांमध्ये त्या ठिकाणी उद्धवजी स्वतः हजर होते. परिस्थितीजन्य पुरावा हेही दाखवतोय की देवेंद्रजींची जाहिरात मुख्यमंत्री म्हणून झाली, त्याला उद्धवजी किंवा उद्धवजींच्या गटाकडून कोणी ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि त्यामुळे स्वतःचं असत्य खोटं पचवण्याचा हा प्रयत्न उद्धवजींचा आहे. सर, उद्धव ठाकरे असं देखील म्हणाले भाजपला सगळ्यात जास्त मुस्लिम लीगचा अनुभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मशिदीत गेले होते आणि मोहन भागवतांबद्दल देखील त्यांनी वक्तव्य केले. मला वाटतं मुस्लिम लीगशी युती केली होती तुमच्या पक्षाने उद्धवजी. हा इतिहास नवीन नाही. महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये कुठला पठाण आणि कुठला मुस्लिम लीग या सगळ्यांशी तुमची जवळीक होती का याचं पहिलं उत्तर द्या, मग आम्हाला प्रश्न विचारा. सर, बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार संघर्ष पेटलेला आहे. अजित पवार शरद पवारांना म्हटले की सुनेत्र पवारांना किती दिवस तुम्ही बाहेरचे हिंडवणार. कोण म्हणाला? अजित पवार शरद पवारांना म्हटले. नाही, खऱ्या अर्थाने या वक्तव्याचा निषेध करावा असं वक्तव्य आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत या पद्धतीने चालणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात कुठलाही जबाबदार व्यक्ती असं वक्तव्य करणं अपेक्षित नाही. आपल्याकडे आपल्या घरात आलेली सून ही आपली मुलगी मानली जाते, किंबहुना ती आली म्हणजे लक्ष्मी आली, तिच्या रूपानं लक्ष्मी आपल्या घरात आली हा तिकडे आदर केला जातो. आपल्या घरातल्या सुनेला आपल्या मुली एवढंच प्रेम केलं जातं, किंबहुना अशा पद्धतीच्या भावनेने जगणं हीच आपली संस्कृती आहे, महाराष्ट्राची ओळख आहे. पवार साहेब हे वाक्य का बोलले आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातील तमाम मराठी आणि महाराष्ट्र संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या समस्त मतदारांचा व्यक्तींचं त्यांना मन दुखावलंय एवढंच मी सांगितलं. भाजपला वॉक्यूम क्लीनर म्हटलेले आहेत आणि हा वॉक्यूम क्लीनर घेऊन मोदीजी देशभर येणाऱ्या महापालिकेत सुद्धा तुम्हाला